आणि देवाने सुद्धा का सांगितला? गतिविषयक जिज्ञासा होती म्हणून सांगितला. नाही तर रणांगणाची भूमी ही काय भक्ती ज्ञानाच्या गप्पा करण्याची भूमी नाही. व तरी भक्ती ज्ञानाच्या गोष्टी तिथं का झाल्या? केवळ वक्त्याच्या इच्छेनं नाही, श्रोत्याच्या विचारण्याची जी पृच्छा आहे त्याच्यामध्ये श्रेय ही इच्छा फार आहे. येन श्रेयो हमाप्नुयाम, 3दा श्लोक, 3 वेळाला श्रेय शब्द माझं कल्याण. तिथं प्रसंग कल्याणाचा नसून सुद्धा प्रत्येक कर्म करत असताना धर्मदृष्ट्या कर्तव्यबुद्धी यापेक्षा माझं कल्याण कशात आहे ही अर्जुनाची जिज्ञासा होती. साधक तो की कोणत्याही घटनेत कल्याणाची सुट्टी होता का म्हणते. पहाटेच्या प्रवचनात मी जे सांगितलं ना तसं, 2 बातन को भूल मत जो चाहत कल्याण, नारायण के मौत को दूजो श्री भगवान. तर कोणते काम करताना देवाला विसरता कामा नये, तसं कल्याणाला विसरता कामा नये तो साधक. ज्याला कल्याणाची विस्मृती होते तो साधकच नाही. शेवटचं ध्येय चुकता कामा नाही, तर कोणत्याही रस्त्याने आपण सुटून जाऊ. ज्याला आपला रस्ता चुकू नये वाटतं ना, तो प्रत्येक किलोमीटरला आपल्या ज्या गावाला जायचं ते गाव कुठं आहे, किती किलोमीटर आहे हे पाहत जात असतो. त्याचं ते कधी सुटत नाही. नाहीतर कोणत्याही फाट्याला निघून जाईल जर ते ध्येय विसरला तर. रस्त्यात फाट्या अनेक असतात, पण गाडीत प्रवास करणाऱ्याचं जसं बसण्यापासून तर पोहोचेपर्यंत ज्या केंद्राशी आपल्याला जायचं तिथं लक्ष असतं. गाडीवरचा बोर्ड पाहायला सुरुवात केल्यापासून पुण्याला जायचं असेल तर पुन्हा पंढरपूर बोर्ड पाहून आपण चढतो आणि पुन्हा किती आहे हे पाहतो रस्त्याने. तर हे जसं रस्त्याचं एक सूत्र आहे तसं कल्याणाचा बोर्ड पाहून बसायचं, त्याने गीता वाचावी. आणि गीतेतलं सगळं आहे वाचत असताना, म्हणजे प्रवास चालू असताना लक्ष कुठं असावं, कल्याण किती लांब आहे, पुढं किती मैल राहिलं, पुढं किती मैल राहिलं आहे, हे जसं तो प्रवासी पाहतो तसं त्याचं कल्याणाकडं लक्ष पाहिजे, हे लक्षात घ्या. तर या पद्धतीनं अर्जुनाला युद्धप्रसंगात युद्धाचा सल्ला देण्याच्या ऐवजी मोक्षाची चर्चा भगवंतांनी का केली? तर अर्जुनाच्या निमित्तानं एक साधकीय भूमिका जिवंत होती अर्जुनाची, आणि ती म्हणजे येन श्रेयो हमाप्नुयाम यच्छ्रेयम एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. तर हे पक्क होतं शिष्य झाल्यापासून. मला शिक्षा दे म्हणतो, शिष्यस्तेहम शालिमाम त्वाम प्रपन्नम, 7व्या श्लोकामध्ये. तर माझं कल्याण कसं होईल? 2ऱ्या अध्यायात, 3ऱ्या अध्यायात, 5व्या अध्यायात 3 वेळा श्रेय शब्द आलाय. कल्याण, द्विरुक्ती, तिरुक्ती. तर माझं कल्याण कसं होईल, कल्याण कसं होईल? संतांची सुद्धा भूमिकेमध्ये काही मी उद्धार पावेन. उद्धार म्हणजे कल्याण, लक्षात घ्या. काही कृपा करील नारायण. कल्याणाची उत्तरं भगवंताची कृपा किंवा जन्ममरण चुकणं, लक्षात घ्या. आज पहाटे जे मी सांगितलं ना की नरक यातना नुसत्या चुकून आपलं काम होत नाही. जन्ममरण फेरा ज्या वेळेला आपला सुटेल त्यावेळेला आपली गाडी कल्याणाच्या दिशेनं बरोबर निघाली म्हणावं. तर या पद्धतीचा विचार सांगत असताना आपण लक्षात ठेवा, अर्जुनामध्ये ही कल्याणाची इच्छा होती म्हणून देवाने हा विचार केला नाही
की हा युद्धाचा प्रसंग आहे आणि या गोष्टी करायच्या नाही. नाही, या गोष्टी विचारणाऱ्याच्या भूमिकेवर अवलंबून आहे. अधिकार प्रकरणातला पहिला टप्पा काय? कल्याणाची इच्छा. दुसरा टप्पा जो आहे ईश्वरच्या अधिकार प्रकरणातला, आपली भूमिका देहबुद्धी समाप्त झालेली नाही पण उपासनेत करायची आहे. ही 12व्या अध्यायातली खरी तिथलची एक भूमिका. कर्मयोगो विशिष्यते सांगताना तो प्रमादानं कर्मापासून पळायला पाहत होता. 12व्या अध्यायातल्या प्रश्नामध्ये पळायला पाहत नाही आहे. तर 2 रस्त्यापैकी माझा रस्ता कोणता आहे? आणि 3ऱ्या अध्यायामधली भूमिका जरा वेगळी आहे. तो पळायला पाहतोय. ते पळपुटेपणा त्याचा 6व्या अध्यायानंतर कमी झालेला आहे. तर इथलच्या 12व्या अध्यायाच्या भूमिकेमध्ये तो पळायला नाही पाहत, फक्त दोन्हीपैकी एक निवडणं. म्हणून खरी संदेहाची जी भूमिका आहे ना, यामध्ये पळपुटेपणा ही संदेहाची भूमिका नाही आहे. त्याच्यामध्ये दोष आहे, प्रमाद आहे. कर्मयोगो विशिष्यतेच्या पूर्वी अर्जुनाने जो युक्तिवाद केला की तुम्ही मला दोन्ही पद्धतीचं सांगताय व्यामिश्रणे वाक्येनं, पण बुद्धिमोहयसीव मे. तर ही मोह जो आहे हा दुराग्रहातून असतो. इथं मोह नाही, इथं शंका आहे. 12व्या अध्यायातल्या प्रश्नामध्ये शंका आहे आणि तिथं मोह आहे. मोहामध्ये पूर्वाग्रह दूषित आहे. युद्धातून पलायन करण्याची अजून जिज्ञासा जिवंत आहे. पहिल्या अध्यायात जरी थोडी जास्त होती पण 3ऱ्या अध्यायापर्यंत ती जिवंत आहे. म्हणून देवाला उलट उत्तर विचारतो की तुम्ही एवढं दोन्ही सांगता, मग हे 2 कसं वेगळं सांगता? तर आपल्या मताप्रमाणे देवाने सांगावं हा दुराग्रह आहे. म्हणून मोह बुद्धी मोह याची होणे. तितका मोह नाही आता 12व्या अध्यायात. या 10व्या 11व्या अध्यायातल्या अनुभवामध्ये मोहोयम विगतो मम हे अगदी पूर्ण रूपानं जरी नसला तरी 80% मोह गेलेल्या अवस्थेतलं वर्णन आहे. ते थोडा राहिलाय पण देवांना ती पूर्ण गेलेला नसताना मोह गेला हे वाक्य सहन होत नाही. म्हणून देवाने तिथं गीता थांबवली नाही. शीतोष्मीगत संदेहामध्ये जसं थांबवली, तिथं पटलं की ठीक आहे याचा संदेह खरंच गेलाय. कशावरून करी शिवचनम तव, याच्यावरून त्याला त्याचा संदेह गेला एक पटलं. इथं मोह विगतो मम म्हटलंय 10व्या अध्यायात, पण देवाला माहिती आहे अजून याचा पूर्ण मोह गेलेला नाही. पण मोहाची मात्रा कमी झालेली आहे म्हणून शंका आहे, दुराग्रह नाही. कर्मयोगो विशिष्यते जेव्हा बोलले देव त्यावेळेला नुसती शंका नाही आहे, आग्रह आहे. मला काय याच्यात पाडता असं आहे. तर कारण पूर्वी तर तो आग्रह होता ज्याच्यापेक्षा मी भिक्षा मागून राहिलो तरी मला चालेल इथपर्यंतचा आग्रह होता. तर त्याच्यापेक्षा तो कमी कमी होत पलायन शिल्लक होतं. म्हणून त्या पलायन करू नये म्हणून कर्मयोग विशिष्यतेचं कर्मयोगाचा विचार सांगितला. त्यावेळेला देहभावाबरोबर धर्मभावाचं काही कर्तव्य होतं. मग ते पार संपलं का? लगेच संपलं नव्हतं, पण भूमिका बदलली होती. जिज्ञासेची भूमिका सुरू झालेली. ही जिज्ञासेची भूमिका 6व्या अध्यायापासूनच सुरू झाली. मग गतिवाचक विषय विचारल्यावर देवाला अर्जुनाची भूमिका साधकदृष्ट्या आवडली म्हणून देव लगातार बोलत गेलेत. 2 प्रकरणं भगवद्गीतेमध्ये मोठाली आहेत. एक गती प्रकरण आणि एक व्यक्ताव्यक्त. तर 6व्या अध्यायातलं जे का गतीं कृष्ण गच्छती विचारलंय हे प्रकरण 100 श्लोकाचं आहे आणि हे 73-72 श्लोकाचं हे प्रकरण आहे. हे जे शंका विचारली ना आत्ताची, हे मूळ प्रकरण 72 श्लोकाचं आहे.
12व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून सुरू झालं आणि त्याच्यानंतर मध्ये भगवान वाचन अर्जुन वाच प्रश्नच नाही. पार गुणातीताचे लक्षणाच्या वेळेला कैर्लिंगई श्रीगुणानेतानतीतो भवती प्रभो इथपर्यंत 73 श्लोक लगातार देव बोललेले आहेत. त्यात तर आमचे रामसुखदाजी महाराज हे प्रकरण सर्वात जास्त मानतात. मध्ये संधीच नाही. त्या मोठ्या प्रकरणात 100-108 श्लोकाचं प्रकरण आहे, पण मध्ये अर्जुनाने संधी घेऊन एक प्रश्न विचारला 8व्या अध्यायात किम तत् ब्रह्म किमाध्यात्म. 6व्या अध्यायाच्या शेवटी जे सुरू झालं ना 36-37 श्लोकापासून, तर मध्ये एक प्रश्न विचारला. जरी तो प्रश्न गौणत्वानं टाळून मूळ प्रश्नावर भगवान बोलत राहिले तरीसुद्धा अखंड भगवंताचे 11 श्लोकाचं प्रकरण भक्तियोगाचं हे जे आहे ना हेच आहे 73 श्लोकाचं. 12व्या अध्यायाचे उरलेले 19 श्लोक, 13व्या अध्यायाचे 34 श्लोक आणि 14व्या अध्यायाचे 20 श्लोक. इतकं 74 श्लोकाचं एकच प्रकरण आहे ज्याच्यात अर्जुनमध्ये बोलत नाही ना अर्जुनाला बोलू देत. ते मोठं प्रकरण आहे. आपण जरी पाहतोय त्यातला फक्त प्रवेश भाग भक्तियोग, तर हे प्रकरण तेवढं छोटं नाही आहे. म्हणून पूर्व भूमिका समजून घेणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण लक्षात ठेवा. आपण जो अध्याय पाहत साधारणपणे सगळे प्रवचनकार कीर्तनकार कधी वेळेच्या अभावी असो, कधी श्रोत्यांची जिज्ञासा नसते म्हणून संगतवार सांगायला वेळ मिळत नाही. काही वेळेला संगती महत्त्वाची आहे. आता 12व्या अध्यायावर बोलायचं म्हणजे काही नुसतं 12वर बोलून चालत नाही. प्रकरणदृष्ट्या त्याची संगती करणं महत्त्वाचं आहे. तर गीतेतल्या महत्त्वाच्या प्रकरणातलं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण म्हणजे हे अर्जुनाची इथलची शंका आहे. आणि त्याला कारणीभूत काय आहे तर भगवंतानीच देहभावाच्या दृष्टिकोनातून व्यक्त उपासनेचा महिमा वर्णन केला आहे. 10व्या अध्यायातला विभूती योग असो अथवा 11व्या अध्यायाचं विश्वरूप दर्शन योग असो आणि भगवत प्राप्तीचं शेवटच्या श्लोकात 11व्याच्या सांगितलेलं साधन असो. मत्कर्म करून मत्परमो मद्भक्त संगवर्जितः निर्वैर सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव. तो मला प्राप्त होतो. 5 साधनं करणारा अनन्य भक्त मला प्राप्त होतो. हा 11व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. प्रधान कारण ही शंका निर्माण होण्याचं हे आहे. तर भगवंताला प्राप्त होतो म्हणजे व्यक्त उपासक ही जी सगळी वर्णन आलेत ना मत्कर्म करून मत्परमो मद्भक्ता संगवर्जिता हा निर्वैरा सर्वभूतेषु ही सगळी व्यक्त उपासनेची साधन आहे. आणि म्हणून प्रश्न विचारला आहे मग व्यक्त उपासना श्रेष्ठ का व्यक्त उपासना श्रेष्ठ. आता बघा मागच्या अध्यायामध्ये 2 रूप दाखवले. सौम्य रूपातून विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूपातून परत सौम्य रूप दाखवलं आणि दोन्हीचाही महिमा गायला. न वेद यज्ञाध्ययनैर न दानैर न चक्रियाभिर्न तपोपिरुग्रैर. हे विश्वरूप वेद ध्यानानं मिळणार नाही आणि तीच गोष्ट पुन्हा सौम्य झाल्यावर त्याचाही महिमा गायला. नाहम वेदेन तपसा न दानेन चेज्या. तर दोन्हीचा महिमा गायल्यावर शंका आली. एका छडीवरून बोलत नाही आणि दोन्हीचा महिमा गाऊन शेवट केला तो व्यक्त उपासनेचा. मत्कर्म करून मत्परमो मद्भक्त संगवर्जिता. शेवट व्यक्त उपासनेच्या महिमेत देवाने केला. म्हणून 11व्या अध्यायातल्या चिंतनातून ही शंका निर्माण झालेली की व्यक्त उपासना श्रेष्ठ
की अव्यक्त उपासना करणार? अशी जी शंका निर्माण झाली त्याला कारण भगवंताची 11व्या अध्यायातली वचनं, हे लक्षात घ्या. आता अर्जुन जो आहे तो हे ऐकण्याचा रसिक झालेला होता. त्या 8व्या अध्यायाच्या नंतर ती शंका मिटवल्यानंतर गतिविषयक चर्चा परत भगवंताने सुरू केली. त्याच्यातून 9वा अध्याय हा फार महत्त्वाचा अध्याय. माऊलींनी भाष्य करताना या अध्यायाला दृष्टांत देताना ऐतिहासिकदृष्ट्या राम रावणाचं युद्ध राम रावणासारखंच, त्याला दुसरी उपमा नाही, तसं 9व्या अध्यायासारखा 9वा अध्यायच असं माऊलीने म्हटलंय. तेव्हा 9वा अध्याय एका अर्थानं खूप महत्त्वाचा आहे. आणि तोपर्यंत अर्जुन हा रसिक झालेला होता. विषय ऐकण्याच्या मध्ये रस त्याला यायला लागलेला होता. आणि रस यायला लागल्यानंतर 9, 10, 11 या अध्यायाचा शेवट करताना व्यक्त महिमा आला. तेव्हा मग शंका आली व्यक्त आणि अव्यक्त. आणि त्याच्यातून हा प्रश्न विचारला, एवं सतत युक्त आहे. देवा, हा जो सतत युक्त राहून भजन करतो तो जो भक्त आहे, भक्ता स्वाम परिउपासते, जो भक्त तुमची सतत युक्त राहून उपासना करतो, एवं वाला. आणि याची अप्यक्षर उत्तरार्धामध्ये अव्यक्तम, एक अक्षर आणि अव्यक्ताची उपासना करतो, त्याच्यातला श्रेष्ठ कोण? तुम्ही तर मला प्राप्त होतो व्यक्त उपासक म्हणले, मग व्यक्तच फक्त तुम्हाला प्राप्त होतो का? या शंकेचे 2 पैलू आहेत बरं. फार कमी लोक वर्णन करतात. अर्जुनाच्या मनाची श्रेयाची जिज्ञासा आहे. त्या भूमिकेनुसार यस्स मामेति पांडव या मुद्द्यावर प्रश्न विचारला आहे. म्हणजे खास प्राप्ती फक्त व्यक्त उपासकालाच होती का, अव्यक्त उपासकाला होत नाही का, असा इनडायरेक्ट प्रश्न आहे त्याच्यात. दोन्हीमधला उत्तम कोणतं हे विचारलं. पण हे विचारताना मूळ भूमिका 15व्या अध्यायातली, तो मला प्राप्त होतो यस्स मामेति पांडव, या मुद्द्यावर प्रश्न आहे. याचा अर्थ अव्यक्त उपासक तुम्हाला प्राप्त होत नाही का, अशी अप्रत्यक्ष शंका आहे. दोन्हीतला श्रेष्ठ कोण किंवा अव्यक्त कमी आहे का, शंकेचे जे पैलू आहेत ते पाहण्याजोगे आहेत. आणि भगवान मग 2 भूमिकेतून उत्तरं देतात. एक देहवाद भिरवाप्यतेच्या लेव्हलवरून उत्तर दिलं, आणि एक तुझ्या मनात जे आहे तसं नाही आहे याच्याकरता 3रा 4था श्लोक जो आहे तो अव्यक्त अक्षर उपासक सुद्धा मलाच प्राप्त होतं. ते प्राप्नोन्ति मामेव, 4थ्याचा उत्तरार्ध. तुम्ही 12वा अध्याय समोर ठेवा, नसेल तर 2 रुपयात पुस्तक मिळतं बरोबर ठेवा. मी जे जे उत्तरं सांगतो, जे जे तुकडे सांगतो जिथं जिथं, ते तुकडे समजण्याकरता तर 4थ्यातला जो उत्तर आलं ते प्राप्नुवन्ति मामेव. मग हिचं शंका होती त्याची, कारण पहिला शब्द आला होता यस्स मामेति पांडव 11व्या अध्यायातल्या 55व्या श्लोकामध्ये, तो मला प्राप्त होतो. मग हा होतो की नाही, हाही मलाच प्राप्त होतो, ते प्राप्नुवन्ति मामेव. सर्वभूत इथे रता, तर अव्यक्तही मलाच प्राप्त होतो. याने त्याचा उत्तरार्ध पूर्ण केला. पण दोन्हीमधला उत्तम कोण हे तुझ्या दृष्टीनं उत्तर सांगितलं की तो उत्तम आहे. कोण? मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते,
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमामता. तर युक्ततमचं उत्तर देत असताना अर्जुनाच्या अधिकार प्रकरणाच्या भूमिकेवर उत्तर आहे हे लक्षात घेण्याजोगं आहे. वादविवाद कुठं होतात? या प्रमाणांचा अर्थ जेव्हा आम्ही द्वैती अद्वैती द्वैत किंवा अद्वैत श्रेष्ठ सिद्ध करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला वादविवाद होतात. वादविवाद कधी होणार नाहीत? तर हे उत्तरं कोण्या भूमिकेवर दिलेली आहेत हे समजून घेणाऱ्याकरता वादविवाद नाही. कारण दोन्हीलाही प्राप्नुवंती मामेव म्हटले तर यस्स मामे ते पांडव आणि ते प्राप्नुवंती मामेव. तर हे दोन्ही उत्तरं सारखेच आहेत. म्हणून अव्यक्त उपासकाच्या कमी दाखवण्याकरता उत्तर नाही, तुझ्या अधिकारानुसार जास्त काय योग्य आहे हे सांगण्याकरता उत्तर आहे. आणि सगळ्या ठिकाणी आपली हीच अडचण होते, आपण अभ्यासक असतो पण त्या भूमिकेचे साधक नसतो आणि त्या लेवलवर हे सगळे वादविवाद चालतात. त्या भूमिकेचे साधक जर झालो तर देवाचं म्हणणं त्या त्या भूमिकेतून आपल्याला कळेल. तर अर्जुनाची त्यावेळची जी भूमिका होती त्यानुसार व्यक्त उपासनेचा महिमा आहे. आणि मनामध्ये अव्यक्ताविषयी उपेक्षा राहू नये म्हणून अव्यक्त उपासकाची फलश्रुती सांगितली, ते प्राप्नुवंती मा, तो सुद्धा मलाच प्राप्त होतो. तर ही जी भूमिका आहे त्या भूमिका समजण्याला फार महत्त्व आहे. उत्तर आणि उत्तर ऐकण्याकडं असणारी दृष्टी, ही दृष्टी फार महत्त्वाची आहे. खरी फलश्रुती त्या दृष्टीवर आहे. आपण उत्तर ऐकतो आपल्या पद्धतीनं, बुद्धीच्या लेव्हलवर ऐकतो, स्थितीच्या लेव्हलवर ऐकत नाही, साधक भूमिकेचा विचार करून ऐकत नाही. लोक तिराहितासारखं या प्रमाणांचे उपयोग करून वादविवाद करत असतात. देवाने सांगितलं आहे व्यक्त श्रेष्ठ आहे, देवाने सांगितलं आहे कर्मयोगो विशिष्यते, कर्मयोग श्रेष्ठ आहे. अरे देवाने हे वाक्य कुठं आणि कसं बोललं? म्हणून संगतीशिवाय अर्थ लावणं याच्यामुळं गोंधळ फार होतात. म्हणून संगत फार महत्त्वाची आहे, त्याची संगती लावणं. तर संगती लावायला ग्रंथाचं चिंतन स्वकल्याणाच्या हेतूनं शुद्ध बुद्धीच्या लेव्हलवर, हे सुद्धा महत्त्वाचं बरं का, शुद्ध बुद्धीच्या लेव्हलवर. म्हणून माऊलींनी या अध्यायाचं मंगलाचरण करण्याकरता आता हृदय आपुले चौफाळोनी या भले शुद्ध बुद्धीची बैठक पहिली घातली. 12व्याचाच पहिली उभी आहे. तर हृदय आपुले चौफाळोनी या भले वरी बैसव पावले श्री गुरूंची. म्हणजे हृदय स्वच्छ करा, गुरुकृपेची जाणीव ठेवा, म्हणजे स्वतःची बुद्धी चालवण्याचा भाग काढून टाका. हीच अशुद्धी आहे. जसं जगतामध्ये ममता हा मळ आहे, तर स्वतःची बुद्धी चालवून पाहणं हा परमार्थातला एक मोठा मळ आहे. म्हणून हृदय आपुले, मग हृदय शब्दामध्ये नुसते बुद्धिशुद्धी नाही आली, पूर्ण अंतःकरण शुद्धी आली. हा हृदय शब्द जो आहे ना पूर्ण अंतःकरण वाचक वापरलेला आहे. आता हृदय हे आपुले चौफाळून यामध्ये, आणि मग वरी बैसव पावले श्री गुरूंची. तेव्हा या दोन गोष्टी आवश्यक आहे. जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये, हे जसं आहे तसं या ठिकाणी आता हृदय आपुले चौफाळून यामध्ये वरी बैसव पावले श्री गुरूंची. ही भूमिका पाहिजे. नुसतं प्रिंटिंग प्रेसनं छापलंय 2 मिनिटात 12 वाजले, वाचता येतो 10 मिनटं दिली तर सार्थ वाचता येतो,
तर एवढ्यानं हा 12 वाद्य समजेल असं नाही. अधिकार प्रकरणामध्ये जसं देहभावाच्या दृष्टिकोनातून बोध केला, हे जसं मी संगतदृष्ट्या अधिकार प्रकरण सांगितलं, तर संगतीच्या आधीचं अधिकार प्रकरण काय, ताता हृदय आपुले. म्हणून माऊलींची कोणती ओवी लिहिताना हेतू काय, कित्येक वेळेला मंगलाचरण जास्त घातलेले आहेत, आपल्याला कारण कळत नाही, पण त्याच्या पाठीमागं कारण परंपरा असते, असं आहे. तर हीच ओवी का, असंच का, तर या अधिकार प्रकरणाकरता हे आवश्यक आहे, गुरुकृपेची जाणीव आणि अंतःकरणाची शुद्धी. जसं आम्ही म्हणत असतो एक वेगळ्या अर्थानं नामधारणेच्या दृष्टीनं, की ज्याने काही जपच केला नाही त्याला मन लागत नाही हे विचारायचा अधिकारच नाही. तसं व्यक्त अव्यक्तविषयी विचारण्याचा अधिकारच उरत नाही जोपर्यंत आता हृदय आपुले हे झालेलं नाही चौफाळून यामध्ये, आणि जोपर्यंत गुरुकृपेची महिमा त्याच्या डोक्यात नाही तोपर्यंत व्यक्त करावं का. अरे व्यक्तही करत नाही तर अव्यक्तचा प्रश्नच नाही, आणि व्यक्त ना व्यक्तपैकी एकालाही स्पर्श नाही, तर श्रेष्ठ काय आणि कनिष्ठ काय हे विचारायचा अधिकार त्याच्यात होतच नाही. कुठला राहिला अधिकार तो. अर्जुनाचा अधिकार होता, त्यांनी स्वतः गुरुरूपामध्ये स्वीकार करत असताना प्रत्यक्ष भौतिक संपत्तीच्या पलीकडे जाऊन अर्जुनाने कृष्णरूपी गुरुला स्वीकार केलेला होता. म्हणून एवढ्या अक्षविणी सेनेच्या विरोधात निशस्त्र कृष्णाला मागितलं. भौतिक संपत्तीच्या पलीकडे जाऊन अर्जुनाची भगवंताची स्वीकृती होती, म्हणून त्याचा अधिकार आहे. तरीसुद्धा भूमिकेनुसार काही साधनांगाला अधिकार तोपर्यंत कमीच होता, म्हणून देहवत भिरवाप्यते, यामुळं क्लेश होणार आहे, कठीण राहणार आहे. म्हणून व्यक्त उपासना उत्तम असं उत्तर दिलेलं आहे. तिथं त्याच्या भूमिकेचा प्रश्न आहे, पण त्याच्या आधीचा पहिला टप्पा अधिकार प्रकरणातला त्याचा पास आहे, आपला पहिलाच टप्पा पास नाही. म्हणून लोक जे म्हणतो ना आम्ही, अरे गीता अर्जुनाच्या पंक्तीत बसून ऐका, अर्जुनाच्या पंक्तीत बसून वाचा. आणि कशावरून आपण अर्जुनाच्या पंक्तीत बसलो, ज्याला वर्षानुवर्ष ऐकावी लागतच नाही, 2 तासात स्थितोत्मिगत संध्येची पावती दिली, त्याला म्हणावं अर्जुनाच्या पंक्तीत बसलो म्हणा. आम्ही आपलं किती दिवस ऐकतोय आणि परत त्याच शंका, परत त्याच शंका. तेवढ्या वेळपुरतं मान आलं होतं, बुद्धीला पटलं तरी, पण परत तिथंच मूळ पदावरच गाडी राहते आपली. आपण परत परत त्याच शंका विचारतो. तुम्ही लक्ष द्या साधकांकडं, असं फार वेळा जाणवतं. एखाद्या महात्म्यावर चर्चा करतो, तेवढ्यापुरतं समाधान होतं, समाधान झाल्याचा फक्त भास होतो. समाधान कशाचं होतं, थोड्या वेळाने पुन्हा मोहाने ग्रसला की पुन्हा काही काळाने परत तोच शंका, स्वरूप बदलून पण प्रश्न त्याच लेवलवर. अहो संसाराचा मोह सुटत नाही तोपर्यंत पुन्हा प्रश्न त्याच लेवलवर. मोह कमी होत नाही तोपर्यंत पुन्हा प्रश्न त्याच जागेवर. आता हृदय आपुले चौफाळून आबले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. या भूमिका तयार करा. मग एकट्या 12 वाद्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला यस मामेती पांडवावर नेतील. 5 साधनं तेव्हाच होतील हे हृदय आपले चौफाळून याबले असेल तर, नाही तर मतकर्म नाही होत. स्वतः करता कर्म केली जातात, अहम सुटत नाही कर्म करताना. मी करतोय मी करतोय मी करतोय, आणि मतकर्मामध्ये कुठं गेला. आणि मला प्राप्त कधी होतो, मतकर्म करून मतपरमो मदभक्त संघवर्जिता. निर्वैर होत नाही,
निर्वैराची चर्चा ऐकतो, पण थोडा वेळ गेला की परत कोणीतरी पूर्वीचा वैरी आठवतो. आता त्याने असं केलं, त्याला असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, सुरू डोक्यामध्ये. त्याला लगेच डोक्यात शिव्या द्यायची तयारी. इकडं गीता ऐकून जाईल आणि तिकडं मन सालान मिलात करत बसत. कशाची निर्वैरच सर्वभूते, निर्वैरच सर्वभूतेषु यस्य मामेति, त्याच्याकरता ही पावती आहे यस्य मामेति पांडव. आपण श्लोक वाचतो ना अर्थ वाचतो, झालं. मी व्यक्त उपासकाला देव म्हणतो तुम्हाला प्राप्त होतो असा अर्थ सांगतो. अरे पण त्याच्या पाठी 5 भूमिका सांगितल्या, त्यातली एकही नाही आपली. मतकर्म नाही, मतपरम नाही, मतभक्त नाही, निर्वैर नाही. आणि सर्वभूत यस्य मामेति पांडवाचा विषय आपल्याकरता मांडायला किंवा तुलना करायला किंवा शंका विचारायला भूमिकाच आपली होऊ शकत नाही. ती भूमिका पाहिजे असेल तर महाराज माऊलीने आपल्याला सिद्धांत सांगितला, आता हृदय आपुले चौफाळोनिया भले वरी बैसव पावले श्री गुरूंची. शुद्ध अंतःकरण आणि गुरुचा हृदयामध्ये आदर, या 2 गोष्टी अधिकार प्रकरणातल्या पहिल्या टप्प्यातला अधिकार प्रकरण आहे. आणि मग दुसऱ्या टप्प्यातल्या अधिकार प्रकरणामध्ये ही शंका विचारली, त्याचं उत्तर देताना विशिष्यते सांगितलं. जसं कर्मयोगाचं त्या ठिकाणी त्या भूमिकेनुसार, तसं या ठिकाणी योगवित्तम म्हणून जे सांगितलं, तेमे युक्ततमा मता जे सांगितलं, तर तेमे युक्ततमा मता हे मुद्दा कोणत्या भूमिकेतून आहे? देहवत भिरवाप्यते, देहभाव आहे अजून, म्हणून हे विषय. सगुण उपासना आपल्याला का करायचे? करायचे, पण देहवत भिरवाप्यते. आता चर्चा करत असताना अजून काही मुद्दे चर्चा केले. आमच्या रामसुखदासजी महाराजांनी विशेषता सिद्ध केली. काय आहे? न्यायाधीश, वकील यामध्ये जरा भूमिका असते. तर भाष्यकार वकिलासारखे असतात. त्यांच्यासमोर जो प्रसंग असेल ना, तो कसा श्रेष्ठ आहे हे मांडत असतात. आता रामसुखदासजी महाराजांनी मांडलेलं आहे की व्यक्त आणि अव्यक्त उपासनेमध्ये भक्तियोगातलं एक जादा वैशिष्ट्य महाराजांनी या श्लोकाच्या विवेचनामध्ये मांडलं आहे. तर व्यक्त अव्यक्त उपासना जी आहे त्याला त्यांनी गीतेतले 2 प्रमाण पण दिले. एक 18व्या अध्यायातलं आणि एक 11व्या अध्यायातलं. या 2 ठिकाणी 11व्या अध्यायातला 54 वाचलो आणि 18व्यातला पण 54 वाचलो बरं का. हे 2 श्लोकाचं उदाहरण दिले आणि त्या दोन्हीमधला एक फरक दाखवला आहे. तर भक्त्यात्मन्यया शक्य अहमेवं विदोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप. हा 54वा श्लोक आहे. आजच्या ह्याच्यात तुमची वृत्ती तिथे गेली नाही तर निदान जाण्याची वृत्ती व्हावी म्हणून मी तुम्हाला तिकडं फिरवतो आहे, लक्षात घ्या. तर द्रष्टुम हे पद त्या ठिकाणी जास्त आहे. 18व्या अध्यायात ज्ञानाचं वर्णन करत असताना, ज्ञानोत्तर भक्तीचं वर्णन करत असताना हा विषय परत आला, पण तिथं द्रष्टुम पद नाही. आणि तिथं द्रष्टुम पद आहे. ज्ञातुम तिथंही आहे आणि इथंही आहे, पण द्रष्टुम फक्त 11व्यातल्या व्यक्त उपासनेत आहे. तर महाराजांचं म्हणणं काय आहे की एक जादा भाव याच्यामध्ये आहे म्हणून इथे विशिष्यते असं आहे. तर जादा काय भाव आहे?
अखंडता आणि व्यापकता अव्यक्त उपासनेत पण आहे, पण रसरूपता, प्यास, पुन्हा पुन्हा पाहण्याची तीव्र जिज्ञासा, या द्रष्टुंमध्ये जो रस आहे, अव्यक्त तत्व अखंड आहे आणि व्यक्त तत्व रसरूप आहे, अखंड रस. तर हे अँगल मुद्दाम रामसुखदासजी महाराजांनी इथं वर्णन केलेलं आहे. मग हा कशाकरता केला, तर दोन्ही ज्या वेळेला तुलना होतात त्यावेळेस तिकडचंही काही ऐकलेलं असतं. केवळ बौद्धिकदृष्ट्या जे पाहतात ना त्यांना ज्ञानश्रेष्ठ 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 असे खूप प्रमाण ऐकलेले असतात त्यांनी. तर जसं ऐकलेले असतात तर भक्तीसुद्धा काय आपापल्या अंगानं श्रेष्ठ आहे, तर त्याचं एक एक वैशिष्ट्य अंग प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. त्या वेगळ्या अंगाचं दर्शन हे वकील लोक आपला मुद्दा सिष्ट करताना जसं मांडतात, तर सगळे भाष्यकार ज्या लेव्हलवरून भाष्य करतात त्या भाष्याचा महिमा त्याच्यात वर्णन करतात. काही लोकांनी ज्ञानप्रधान टीका गीतेवर केली, काहींनी भक्तिप्रधान केली, लोकमान्य टिळकांनी कर्मयोग प्रधान केली. तर त्यामध्ये तो पॉईंट ज्यादा निवडून सांगणं म्हणजे वकिलांनी आपल्या केसचा मुद्दा रेस करणं असा तो प्रकार आहे. तो त्या त्या भूमिकेकरता योग्य आहे, नाही असं नाही. पण अधिक बारीक विचार जर केला तर जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. हे नुसतं श्रेष्ठ आणि कनिष्ठ म्हणण्यापेक्षा त्या त्या भूमिकेनुसार श्रेष्ठ आहे. आमच्या विनोबा भाव्यांनी याबद्दल गीतेमध्ये एक चांगली चर्चा केली. ते म्हणाले, द्रवरूप असणारे दोन पदार्थ तुमच्या समोर दिलेत. एक तूप आहे पातळ केलेलं आणि पाणी आहे. तर तुम्हाला जर जनरल विचारला प्रश्नोत्तर तूप श्रेष्ठ का पाणी श्रेष्ठ, तर 99% लोक म्हणतील तूप श्रेष्ठ. पण 1% असाही आहे त्याच्याकरता पाणी श्रेष्ठ. विनोबा म्हणाले की तूप तुमच्याकरता पौष्टिक आहे, श्रेष्ठ आहे, मान्य. पण जो मासा पाण्यातच जीवन जगतो त्याच्याकरता तूप श्रेष्ठ का पाणी श्रेष्ठ? तो तुपात मरून जाईल, श्रेष्ठ काय? तो पाण्यातच जगेल फक्त. त्याच्याकरता पाणी हे जीवन आहे, त्याच्याकरता पाणी श्रेष्ठ आहे. म्हणजे अधिकार प्रकरणाचे टप्पे कसे पाहायचे असतात याच्याकरता विनोबा भाव्यांनी हा दृष्टांत दिलेला आहे. तर माशाकरता पाणी श्रेष्ठ आहे. तसं श्रेष्ठ भूमिका कुणाकरता हे पाहून त्याचा निर्णय लावायचा आहे. एक जनरल निर्णय आणि एक भूमिकेनुसार निर्णय, हे आपण लक्षात घ्या. तर आपल्या भूमिकेनुसार व्यक्त उपासना श्रेष्ठ आहे असंच आपल्या हृदयात स्थिर झालं पाहिजे. आणि त्या भूमिकेनुसार भगवंतानी योगवित्तमा हा शब्द वापरून ही व्यक्त उपासना श्रेष्ठ आहे असा मुद्दा सांगितला. याचा अर्थ अव्यक्तला कनिष्ठक म्हणला असं नाही. आणि असा अपवाद अव्यक्तावर येऊ नये म्हणून तिसरा आणि चौथा पुढचे श्लोक आहेत, हे लक्षात घ्या. तर एक भूमिका आहे अर्जुनाच्या उत्तराची, एक भूमिका आहे गीतेचा जनरल भाव काढणाऱ्या लोकांकरता. मग त्याला बॅलन्स राखण्याकरता ते 2 श्लोक आहेत, ते आपण उद्या पाहू. आज आपण भूमिका पाहताना अधिकार प्रकरणातून कोणकोणत्या अधिकारानं या अध्यायाच्या या प्रश्नाकडे पाहायचे याचा विचार आणि गीतेची तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारी पृष्ठभूमी एवढा विषय आपण आज पाहिला. लक्षात घ्या, तिथपर्यंत गेलेली पृष्ठभूमी. तर गतिविषयक
पृच्छा झालेली आहे तो पहिल्यांदी फक्त धर्मदृष्टीच होती, युद्ध योग्य का अयोग्य, आणि ज्यांना समोर आल्यावर जे पूजारहार वरी सोडणं, पूजेला युक्त असणाऱ्यांना मी मारू कसं, हे एकटी धर्मभूमिका पहिल्या अध्यायामध्ये ज्या वेळेला त्याने आपलं मुद्दे मांडले त्यावेळेला एकच धर्मभूमिका होती. पण नंतर साधक भूमिकेमध्ये मूळ मुद्दा धर्मदृष्ट्या मी दोष करतो काय का नाही, पण याची फलश्रुती माझ्या कल्याणाच्या दृष्टीनं कशी होईल, अशी जिज्ञासा मूळ तत्वाकडे गेली. का गतिं कृष्ण गच्छती. आणि मग तिथून पुढे देवाला वाटलं आता हा योग्य मुद्द्यावर आहे, आणि सगळ्या साधकांकरता या प्रश्नाच्या उत्तरातून जगातल्या सगळ्या साधकांना उपयोग होईल म्हणून देव त्या प्रकरणावर जास्त बोलले. आणि त्या भूमिकेवर बोलत असतानाच व्यक्त आणि अव्यक्ततेचा महिमा ग्रहण करताना देवाच्या वाक्याचा एकांगी व्यक्त उपासनेतच मला प्राप्त होतो किंवा व्यक्त उपासना श्रेष्ठ आहे असा अर्थ काढलेला आहे. त्यातून शंका विचारली तर त्या दृष्टीनं एका अर्थाने तू म्हणतो ते बरोबर आहे, आणि एका अर्थाने दोन्हीने भगवत प्राप्ती होती हे बरोबर आहे. ह्या दोन भूमिकेतून या प्रश्नाचं उत्तर या 12व्या अध्यायात आलं आहे. तर या भूमिकेचा पुढच्या टप्प्याचा विचार आपण उद्याला करू. कारण मी सांगितलं ना, जसं अरे गोष्टी सुरुवातीला 15-20 मिनटं मी गोष्ट सांगितलं, गोष्टी 2 तास पासतात. तत्त्वज्ञान एका तासापेक्षा पुढं सरकलं की पुढचं पाठ मागं सपाट असं होऊन जातं, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला गीतेची चिंतनं समयावर किंवा 3 तासावर असं नाही आहे, 2-2.5 तास जेवढं आपले जास्तीत जास्त होईल, म्हणजे बरोबर फार टायमाचं निश्चितीकरण न ठेवता आपल्याला पचेल एवढं. ते आमचे महाराज सांगायचे, लहान मुलाला एकदम जर खूप मोठा भात त्याच्या ताटात टाकला त्याची अर्धी भूक ते पाहूनच जाते. थोडं थोडं करून त्याला खाऊ घाला, तेवढाच भात तो खाईल, पण एकदम त्याच्या ताटात टाका त्याची अर्धी भूक खलास होईल. तर तशी परिस्थिती असते तत्त्वज्ञानाच्या चिंतनाच्या बाबतीत. म्हणून आपल्याला तसा आग्रह न ठेवता शनै शनै धीरे धीरे अध्यायाच्या पूर्तीला 7 दिवस आपल्याला पर्याप्त आहेत. या अध्यायात 20 श्लोक आहेत, 2 प्रकरणं आहेत, भक्तिचिंतन आणि भक्तलक्ष लक्षण चिंतन. तर ही 2 प्रकरणं आहेत. तर शेवटच्या 8 श्लोकात भक्तलक्षणं येतात, आणि पहिल्या 12 श्लोकापैकी तसे 3 प्रकरणं आहेत. पहिल्या 6 श्लोकापर्यंत व्यक्त-अव्यक्त विषय आहे, नंतर 7व्यापासून तर 12व्यापर्यंत भक्ती प्रकरण आहे, आणि 12व्यापासून 20व्यापर्यंत भक्तलक्षण प्रकरण आहे. तर असे तसे 3 प्रकरणं येतात. तर या 3 प्रकरणरूपी या 20 श्लोकाचा विचार करायचा आहे. आपल्याला वेळ पर्याप्त राहणार आहे समजून घेण्याकरता, आणि मी फापड पसारा सांगत बसणार नाही. स्वांत सुख आहे, वेळ वाया घालवणं आहे. तुम्ही थोडंसं तुम्हाला माझ्या मागं ओढता आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे, पण नाही ओढता आलं तर तुमच्याकरता मी मागं राहायला तयार नाही. याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना. काय किती वेळ फालतू गोष्टींमध्ये घालवणार. ठीक आहे, उपक्रम म्हणून महाभारतातल्या इतिहासाच्या कथा सांगितल्या, ठीक आहे, पण पुढं रोज काय कथा सांगणार आहे. त्यामुळं हे जे चिंतन आहे, या चिंतनाचा विचार करत असताना पूर्वतयारी करून या. आज तयारीला वेळ मिळाला नसेल, अचानक दडपण आलं, अचानक प्रमाण आले, उद्यापासून सकाळी एखाद्या वेळेला तरी गीतेचा अध्याय वाचा, तो सार्थ वाचा, तुम्हाला काय अर्थ कळला आहे तो समजून घ्या. म्हणजे मग मी सांगतो तो दृष्टिकोन तुम्हाला जास्त समजेल. किंवा एवढ्या याच्यातून कदाचित तुम्हाला जर शंका आल्या तर त्या शंकेकरता सुद्धा वेळ द्यायला तयार आहे. आपल्याजवळ वेळ आहे. सांगण्यातून राहिलं तर
शंकेचं उत्तर जर सांगण्यातून आलं तर शंका विचारायचा प्रश्नच येत नाही. पण गाडी पुढं सरकली आणि तरी विषय राहिला तर शंका विचारा. मग तुमचा असलेला विषय पुनरुक्तीनं विस्तारानं सांगितला जाईल. हां, या अँगलवर विषय चिंतनाचा राहू शकत नाही असं नाही. तुम्हाला एखादी शंका येऊ शकत नाही असं नाही. त्या शंकेचं उत्तर आपण देऊ, पण कधी तो विषयाचा विस्तार पूर्ण झालेला ऐकून झाल्यानंतर. जर त्याच्यात ते विवेचन आलं नाही तर जरूर शंका विचारा. पण एवढं कळायला सुद्धा दक्ष श्रोता असावं लागेल. म्हणून भागवतात परीक्षितीनं अनेक वेळेला परिहार दिलेला आहे. अनेक प्रकरणामध्ये देवा तुम्ही आत्तापर्यंत मला हे सांगितलं आणि आता मला हे ऐकायचं. काय सांगितलं याचा परिहार भागवतामध्ये अनेक स्कंदाच्या सुरुवातीला परीक्षितीच्या तोंडून आलेला आहे. लक्षात घ्या की तुम्ही प्रवृत्ती प्रकरण सांगितलं, निवृत्ती प्रकरण सांगितलं, असे श्लोक परीक्षितीचे आलेत. तसं तुम्ही तुमच्या याच्यामध्ये चिंतनामध्ये तुम्ही स्वतः याच्याशी भिडले नाही तर काही उपयोग नाही, अंतरच राहणार. न ऐकणाऱ्याचं गीतेशी जेवढं अंतर आहे तेवढं ऐकून सुद्धा स्वतःची भूमिका नाही जर त्याच्याशी जोडली तर तेवढंच अंतर राहील. तर श्रवणाच्या अधिकारामध्ये शुद्ध अंतःकरण करून हे ऐकायला बसा. गुरुकृपेचा महिमा लक्षात घ्या आणि याच्या भूमिकेशी आपली भूमिका जुळवा. म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीत बसून ऐकलं. लोकांना गीता का अनेक वेळा ऐकावं लागते, पंक्तीत बसून ऐकत नाही. आपण आपल्या आहे तिथंच राहतात आणि तिराईत म्हणून कथा ऐकतात, तिराईत म्हणून गीता ऐकतात. फार फार तर बुद्धीनं तेज असतील तर विवेचन दुसऱ्यासुद्धा सांगता येतं, पण शंका मिटत नाही. शंका नाही मिटली तर काय. असे कितीतरी लोक आहेत की प्रवचन ऐकून प्रतिप्रवचन करतात, पण त्यांना विचारलं त्यांची ती निष्ठा आहे का, तर परीक्षेमध्ये त्यांची निष्ठेची परीक्षा लावली तर सापडतच नाही. मला संख्या किती आहे याच्याशी काही घेणं नाही, तुम्ही त्या भूमिकेनं ऐका. एक आहे शंका कमी असणारे पवित्रात्म म्हणजे या गाय आहेत. लक्षात घ्या, या तुम्हाला दिसतात, यांना बोलता येत नाही, प्रतिवाद करता येत नाही. हे जसं वाटतं तुम्हाला तर समजू नका. गाई या शक्तीला अशी एक शक्ती दिलेली आहे. मला न बोलता तुमचा अभिप्राय समजण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. एका गरीब ब्राह्मणाने गाय पाळली, खूप प्रेमानं तिची सेवा केली आणि खूप सेवा केल्यानंतर बाई असा दुष्काळ पडला की त्या ब्राह्मणाला त्या गाईला खाऊ घालणं अशक्य झालं. दिवसा तो जरी बाहेर सोडायचा, बाहेरही काही नव्हतं, घरी आल्यावर घालायला काही नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू यायचे. एक दिवस यांनी याच्या अंतःकरणातली प्रार्थना गायच्या जवळ हात जोडून केली, हे गोमाता काय करू मी, तुझी सेवा करायला असमर्थ आहे, मला क्षमा कर, मी तुला गोग्रास सुद्धा देऊ शकत नाही. असं रडला. त्या दिवशी गाय सोडल्यानंतर स्वतःहून गाय परत त्या ठिकाणी आली नाही. आपली भाषा कळते, बोलून दाखवू शकत नाही, पण भाषा कळते, सेवा कळते, उपकार कळतात, जाणून बुजून केलेली चूक कळते, न जाणून केलेली कळते. मला गोसेवेचा महिमा फार आहे, पण पुण्य नसेल ना तर कंटाळा येतो काम करायचं गायचं. गोसेवा फार महत्वाची गोष्ट आहे. जितक्या प्रेमानं कराल ती त्याचा मोबदला दिल्याशिवाय राहत नाही. तर तुम्ही तुमच्या परीने सेवा करताय, मी माझ्या परीने सेवा करतो. मग त्यांना हे मी जे ऐकवतो
ही सुद्धा एक सेवा आहे त्यांची. देवाची मूर्ती मूर्तीसारखी आहेत. मग उपासनेमध्ये त्यांच्यासमोर वेदमंत्र का म्हणावेत, पुराण त्यांना श्रवण का करावं. तुम्ही पहा, ईश्वर उपासनेचे प्रकार आहेत. आरतीच्या नंतर वैदिक ब्राह्मण आपापल्या वेदाची सेवा रुजू करतात, पुराण रुजू करतात. मग त्यांना काय, तुम्हाला दिसायला त्यांना ऐकायला येत नाही असं वाटतं, पण तुमची सेवा तिथं रुजू होते. तर हे जसं मूर्तीत देवत्व आहे, तशी चालती बोलती देवाची मूर्त आहे. यांना रागद्वेष नाही, वैर नाही. तुम्हाला व्यवहारात जरी त्यांचं सामान्य भांडण एकमेकाचं दिसलं, त्याच्यावर जाऊ नका, पण स्थायी वैर नाही. पण सेवेची नोंद आहे. अशी ही गावठी गोमाता आहे. आणि म्हणून या गोरूपी मंदिरामधली ही पुराण सेवा आहे आमची. भागवत ऐकवणं, रामायण ऐकवणं, गीता ऐकवणं. म्हणून माझ्यासमोर केवळ या लौकिक संख्येचा नुसता विचार नाही आहे. याच्यातल्या काही अधिकारी गोमाता आहेत, त्या काहीतरी युगात गाय होणं माणसापेक्षा श्रेष्ठ आहे. कलीचा त्रास माणसाला त्रास देतो, गायीला त्रास देत नाही. जे विकार तुमचे पूर्वीपेक्षा आत्ता वाढलेत, त्यांची जी थोडं काही आहे तेवढंच, त्याच्या पलीकडं नाही. आपल्याला 1000 वेळा काम निर्माण होतो, भावना होते आणि वेळेतच टिकते, पुन्हा समाप्त होते. जगत राहटी पूर्ण करण्याकरता देवाने जेवढी व्यवस्था आहे तेवढ्या वेळ पुरतच, बाकी वेळेला नाही. मग आपल्यापेक्षा त्यांच्यावर जे कृपा आहे, कलीचा प्रभाव त्यांच्यावर आपल्यापेक्षा कमी आहे. आपण कली प्रवाहानं वासनामय जीवन घालवतो, पापमय जीवन घालवतो. पापाच्या त्यांचा आराखडा पूर्वीचा आणि आत्ताचा काही फरक नाही. पूर्वीच्या काळापासून जे नैसर्गिक शरीराचे लेवल आहे, त्याच लेवल द्वापार युगातली गायीची आणि कलियुगातल्या गायीची काही फरक नाही पडलेला. एखादी अपवाद पाप संस्कार असणारी गाई थोडीफार भानकुड असेल, मारकी असेल, त्याही वेळेला होती, आत्ताही आहे. त्याच्यात वाढ झाली असंही नाही आणि घट झाली असंही नाही. जे 2-4% पूर्व पाप पुण्यामुळे स्वभाव बदल आहेत, तेवढंच त्यावेळेलाही होते ना आताही होते. पण आपल्यात मात्र टक्केवारीत फार फरक पडला. आपल्यामध्ये पापवासनात्मक संख्या वाढलेली आहे. म्हणून कलियुगाच्या मध्ये आपल्यापेक्षा या गायी श्रेष्ठ आहेत. म्हणून हिच्या सेवेचं एवढं महत्त्व आलेलं आहे. तेव्हा या गायांच्या जशी इतर सेवा आहेत, मला कळतं त्यांना, कळत नाही असं नाही. आरती करायला लागल्यावर सुद्धा ठीक आहे, आपल्या बुद्धीत की बुद्धी नसेल, पण त्यांना कळतं. लक्षात घ्या, आम्ही तिकडं आरती करतो तर जी गाय आम्ही इथून नेतो ती इथं आंबरायला लागते. तिला कळतं का नाही काहीतरी, त्याशिवाय ती आंबरत नाही. तिला जर सोडलं नाही तर इथून आंबरत राहते तिकडून यायच्या आधी. तर याचा अर्थ आहे तिला काही कळतं. आमच्या कुत्र्यांना कळतं महाराज, आरती सुरू झाली, शंख वाजवला की त्यात आपण साथ दिली पाहिजे. जे माणसाला कळत नाही ते त्यांना कळत. तेव्हा मूक जनावरांचं नैसर्गिक जरी काही कमी गोष्टी असल्या तरी आध्यात्मिकदृष्ट्या काही वेगळा भाव आहे. आणि तुम्ही बघा, आत्मचैतन्य ब्रह्मचैतन्य जर सगळ्या चेतन सृष्टीत एक आहे, तर त्याच्यातून आपल्याला फरक करायचं काय कारण आहे तत्वदृष्ट्या. तुमच्या शरीर देहाच्या आत तोच आत्मा आहे, त्यांच्या देहाच्या आत काय तोच आत्मा आहे. जंतू वेगळे, जीव वेगळा. बरं का, हे 4 पायाचे तुम्ही आम्ही जीव आहेत आणि गायी पण जीव आहेत. जंतूवर अज्ञान प्रभाव जास्त आहे.
जीवावस्था आणि जंतू अवस्था फरक आहे. जंतूचं आयुष्य अल्प आयुष्य आहे, निर्माण होतात, फटाफट मारतात. पण जीवावस्था या चार पायावाल्यांना प्राणी म्हणतात, ज्याच्यात प्राण आहे. तर त्या प्राण्यामध्ये आपणही प्राणीच आहोत, तेही प्राणीच आहेत, म्हणून आपण फार हीन समजायचं कारण नाही. प्राणधारक जे आहेत ते सगळे एका कॅटेगरीतले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यात उलट उपकार आहे. पूर्वीच्या काळात वाणी नव्हती, ही अडचण होती, त्याला ज्ञान घेता येत नव्हतं. पण कलियुगात ज्ञानापेक्षा अज्ञानाचा आणि वासनेचा प्रचार जास्त असल्यामुळं वाणी आहे हाच दोष आहे. त्याच्यामुळेच आपण सारख्या दुसऱ्याला शिव्या देतो आणि त्या वाणीतून कलियुगाचे वाईट संस्कार घेत राहतो. वाणी म्हणून संस्कार, त्यांना वाणी व्यवहार नाही, त्यामुळे कलीचे संस्कारही घेत नाहीत आणि शिव्या देऊन पापही करत नाही. आपल्यापेक्षा पाप पुण्याचे जगत त्यांचं कमी आहे. पण चैतन्य एक असल्यामुळं, आत्मा एक असल्यामुळं त्यांचा अधिकार तेवढाच आहे. म्हणून जे जे भेटे भूते ते मानिजे भगवान, हा भक्तियोग निश्चित जाणं मला. पुढचं चिंतन उद्याला करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, बजरंगबली हनुमान की जय. जय श्री राम.